कशाला कुणाकडे भीक मागतोयस? काय मिळणार आहे असं तुला? म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करायचं आणि त्यांना भीक मागायची की माझ्यासोबत राहा. का? तुझ्यातला सेल्फ रिस्पेक्ट मेलाय का? हा खूप मोठा नालायकपण आहे. आणि तुझ्या भीक मागण्याने ती व्यक्ती जर तुझ्या जवळ आली ना, तरी तिला तो इगो राहील की हा काय थर्ड क्लास आहे, ह्याने भीक मागितली आहे ना म्हणून मी त्याच्यासोबत आहे. हे बघ, एखाद्या व्यक्तीला जर तुझ्यासोबत राहायचं नसेल हा त्याचा चॉईस आहे, पण असं जबरदस्तीचं प्रेम काही कामाचं नसतं. हे खूप टेम्पररी असतं. अरे एवढी हिंमत असेल ना तर सोडून दे, नव्यानं आयुष्य जग. हे बघ, तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती असेल ना तर तिच्यावर प्रेम कर. नसेल आवडत एखाद्या व्यक्तीला तुझ्यासोबत राहायला, असतील त्याच्या काही गोष्टी, नाही आवडत आहे ना एखाद्या व्यक्तीला, तू नको आवडू दे. जगात काय माणसं मेली आहेत का? त्या व्यक्तीमुळे काय बिघडतंय असं तुझं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या नात्यांमध्ये गैरसमज वाढत जातात ना ते नातं लॉंग टाईम टिकत नाही. कारण समजूतदारपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. नसेल आवडत एखाद्या व्यक्तीला तुझ्यासोबत राहायला, असतील त्याच्या काही गोष्टी, मग का मागे लागायचं? का भीक मागायची? नको, सोडून दे.